कोण आहे सर? या ठिकाणी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आज आयटक संघटनेच्या वतीनं सर्व योजनी कामगार, अंगणवाडी असतील, आशा वर्कर असतील, शालेय पोषणवाडी असतील, सर्व योजनी कामगाराचा शनिवार बाजार या ठिकाणावर मोर्चा आमचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आणि या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी साहेबाला आम्ही रितसर असं निवेदन दिलेलं आहे आणि स्वयंपाकी मदतीच्या 2,500चं मानधन जरा वाढवावं शासनानं आणि फिक्स करावं यासाठी आणि आशा वर्कर यांना किमान वेतन लागू करावं, त्यांना 26,000 रुपये मानधन देण्यात आवून कायमस्वरूपी करण्यावरून गट प्रवर्तक यांना त्यांचा 34,000 रुपये मानधन करून त्यांना वेतन श्रेणी लागू करण्यात या माध्यमामधून आम्ही 1 दिवसाचा संप पुकारलेला आहे। महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष कामराज गुरुड या नात्याने मी आवाहन करतो की जर शासनाने आमचा विचार नाही केला तर पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये आयटक संघटना जलभरो आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार आहे, एवढंच या ठिकाणी आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मोर्चा सरांनी ठेवल्यामुळे आम्ही सगळ्यांनी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सरांकडे आमचं निवेदन पण दिलेलं आहे। त्यांनी शुक्रवारी आमचं मानधन देतो असं सांगितलं, पण सर आम्हाला 6-7 महिने झालं कसाच पगार नाही आणि सगळी उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्यावर, कारण उधारी वगैरे केलेली सर्वजण मागण्यावर आहेत। त्याच्यामुळं आम्हाला त्वरित आमचं मानधन भेटलं पाहिजे अशी आमची सर्व आशांची विनंती आहे। 7/2025 रोजी आज आम्ही जिल्हा स्तरावर देशव्यापी संघटनेचं आम्ही आंदोलन केलेलं आहे। आंदोलनाचा आमचा मुद्दा आहे की आशांचा गेले 6 महिन्यापासून आमचं मानधन मिळालेलं नाहीये, त्या मानधन आणि राज्य शासनाचंही मिळालं नाही, केंद्र शासनाचं मिळालं नाहीये। त्यामुळे आम्ही सर्व आशा आणि गट प्रवर्तक यांनी आज आंदोलनाला पाठिंबा देऊन आंदोलनामध्ये सहभागी झालो आहोत। आम्ही आमची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन मागणी केलेली आहे, तिथं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर बोललो आहेत। त्यांनी आमच्या निवेदन घेऊन आमच्या मागण्या मान्य केल्या व DO सरांशी बोलणे करून दिले आणि आमचं शुक्रवारपर्यंत मानधन पडण्याचं आश्वासन त्यांनी पक्क दिलेलं आहे। एवढं बोलून